नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आंब्याचे गुलगुले म्हणा की बोंड म्हणा, आमच्या भागातनं बोंड म्हणतात, तर ते बनवायचे आहे आणि खूप छान बनतात हे, अगदी स्वादिष्ट असे। आणि आंब्याचा सीजन आहे तर पदार्थ बनविलाच पाहिजे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक मी भांडं घेतलेलं आहे, त्यातनं आता आपल्याला 1 वाटी हा असा आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित काढून घ्यायचा असा। आणि त्यानंतर मी गूळ घेतलेला आहे, अंदाजे 2 चमचे वगैरे असेल। तर तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि चिमूटभर मी मीठ घेतलेलं आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच। कसं मीठ थोडं चिमूटभर टाकलं तर गोडाचा पदार्थ अगदी रुचकर असा छान बनतो। तर तुम्ही चिमूटभर मीठ नक्की टाका। आणि आता हे मिश्रण आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, गुळाला वितळून घ्यायचं आहे। बघा मी छान गुळाला वितळून घेतलेला आहे या पद्धतीने। तर यावेळेला मी थोडं चिमूटभर सोडा टाकलेला होता, तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे। तर सोडा चिमूटभर तुम्ही नक्की टाकायचा आहे। आता मी इथे थोडं जायफळ घेतलेलं आहे, ते ताजं थोडं किसून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालते। 1 वाटी मी कणिक घेतलेली आहे, 2 चम्मच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता 2 चमचे तांदळाचं पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये। आणि जसं लागतं तसं प्रमाण म्हणजे बघून आपण हे गव्हाचं पीठ यात मिक्स करायचं आहे। म्हणजे एका वेळेला टाकायचं नाही आहे, कारण की जेवढं बसेल या म्हणजे मिश्रणात तेवढंच टाकायचं आहे। बघा मी आता हाताने छान असं मिक्स करून घेते। हाताने व्यवस्थित मिक्स होतं आणि एकजीव होतं। आता मी अजून थोडंसं पीठ म्हणजे ही कणिक टाकून घेतलेली आहे, गव्हाचं पीठ, आणि मिक्स करून घेतलेलं आहे। बघा असं सैलसर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। अंदाजे बघा 2 चमचे गव्हाचं पीठ उरलेलं आहे। तर बरोबर आपण म्हणजे मिश्रण बघूनच टाकायचं आहे, नाहीतर कडक बनतात बोंड आपले। आमच्या भागात बोंडच म्हणतात। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल छान गरम झालेलं आहे। त्यावेळेला थोडं पाण्याचा हात घ्यायचा, पाण्यामध्ये असं आपण बोटं म्हणजे बुडवायचे। त्यानंतर असे 5ही बोटांच्या मध्ये असा गोळा पकडून अशा पद्धतीने आपल्याला हे बोंड बनवायचे आहे। गोल बनवायचे असतात, भज्यासारखे नाही टाकायचे असतात। तर या पद्धतीने 5ही बोटाने व्यवस्थित असं सोडलं की गोल असा, म्हणजे आमच्या भागात याला बोंडच म्हणतात। तर हे असे बनवायचे आहे। बघा आता हे थोडा वेळ याला टच करायचं नाही आणि शिजू द्यायचं। त्यानंतरच थोडं सेट झाल्यानंतर पलटवायचे आहे। लगेचच तुम्ही टच कराल झारा तर ते एकामेकाला चिकटून जातात। तर या पद्धतीने छान आपल्याला मीडियम हीटवर छान लालसर रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हाय हीट करायची नाही, नाहीतर आतून कच्चे राहतात। तर बघा छान आता हे तळून झालेले आहे, तर थोडं तेल गळू द्यायचं। त्यानंतर असे काढून घ्यायचे आहे। म्हणजे याची कशी शिजण्याची थोडी प्रोसेस अशी सुरूच राहते काढल्यानंतरही, म्हणून तेल छान गळू द्यायचं। आता दुसऱ्या वेळेस मी अजून असं 5 बोटाने व्यवस्थित गोल गोल असे बोंड टाकून घेतलेले आहे तेलामध्ये, आणि त्याच प्रोसेसनी करायचं आहे। बघा आता छान तळत आलेले आहे। आता मी हे काढून घेत आहे एका प्लेटमध्ये। बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व तळून घेत आहे मी, आता तळून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने मी काढून घेतलेले आहे। मस्त असे आंब्याचे आपले गुलगुले तयार झालेले आहे। बोंड कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा, आणि बोंड बनवून पहा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत।
तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा.